ट्रेडर्स जसं की आपण जे की आपण यूएस मार्केट आपण बघणार आहोत आजपासून. यूएस मार्केट आपण कशा पद्धतीने अॅनलाईज करणं, कशा पद्धतीने आपल्याला यूएस मार्केटमध्ये फॉलो करू लागतंय, कोणत्या लेव्हल्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट राहतात, लेव्हल कशा काढता जातात, आपल्या यूएस मार्केट कशा पद्धतीने वर्क होतंय, यूएस मार्केटला बघायचं कसं, हे आपण सर्व जे पॉइंट आहेत ते आपण कव्हर करणार आहोत. आणि ह्या तुम्हाला एक बेसिक टू ॲडव्हान्स तुम्हाला समजून जाईल की हा यूएस मार्केटमध्ये अशा पद्धतीने ट्रेड केला जातो. यूएस मार्केटमध्ये कोणते एक्सचेंज असतं, यूएस मार्केटमध्ये पिक्स काय असतात, अ, इतर वाईज जे लॉट काय असतात, हे सर्व सर्व जे काय आहे ते तुम्हाला जे त्या सिरीजमध्ये आपल्याला बघायला भेटणार. आजचा जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला इंट्रोडक्शन सांगणार आहे, जे की आपले कोणते स्पिअरमध्ये आपण हे करू शकतो, तर ट्रेड करू शकतो, कशा पद्धतीने ट्रेड असतात हे आपण सांगणार आहे. आता जर बघायला गेलं तर BTST USDT ह्याला आपण आपण खूप जण, कोणी माझे यूट्यूब चॅनल बघितला असेल, ज्याने इंस्टा बघितला असेल, त्यांना आपण भरपूर जणांना कळालं असेल की हा BTST मध्ये बी आपण कशा पद्धतीने अॅनालाइज करतो, कशा पद्धतीने आपले टार्गेट डन होतात. जसे की आपण हे सिम्पली अॅनालाइज सांगितलं होतं, एक्झॅक्टली आपलं अॅनालाइज एकदम बरोबर झालं. आता याच्या पॉईंट येतंय की ह्याला अॅनालाइज कशा पद्धतीने केलं जातं, याचा ओव्हरव्ह्यू कसा राहतोय, ओव्हरव्ह्यू बघितला त्याला आपण कशा पद्धतीने अॅनालाइज करते, हे कशा कोणत्या याच्यावर लेवल्सवर वर्क होतात, हे कशा पद्धतीने होतात. आता जसं की BTST USDT म्हणजे बिटकॉइन प्लस US डॉलर हे याचे कंपॅरिझन एक बनलेला आहे. आणि त्याचे सेकंड जर स्पेअर बघितला गेला तर युरो USDT, युरो ते युरोपियन कंट्रीचं जे युरो आहे, आणि USDT याला आपण ह्याचे दोन एक एक स्पेअर एकत्र येऊन याचा ट्रेड केला जातो. दोन अलग अलग लेवलचे ट्रेड आपल्याला बघायला भेटतात. जसं की US डॉलर आणि जपानीज डॉलर हे दोन्ही वेगवेगळे करन्सी आहात, आणि दोन्हीला वेगवेगळ्या डायरेक्शनला करून एकत्र आणलेलं जातंय. आणि ह्याच्यात आपण करन्सीमध्ये पेअर करतो, करन्सीमध्ये ट्रेड करतो, ह्याला करन्सी ट्रेडिंग म्हणतात. आणि एक्झॅक्टली जर बघायला गेलं तर आपण ह्याच्यामध्ये आपण खूप जास्त लेव्हरेज आपल्याला याच्यामध्ये भेटतंय. आणि लेव्हरेजचा पॉईंट आपण ज्यांना कोणी लेव्हरेज यूज करेन त्याला खूप भारी शकतो. याच्यामध्ये रिस्क बी तेवढाच आहे आणि प्रॉफिट पण तेवढाच आहे. आणि हे 24 आवर्स चे एक मायनस पॉईंट आहे, 24 आवर्स ओपन आहे. 24 आवर्स ओपन आहे. फक्त शनिवार आणि रविवार हे 2 दिवसच बंद राहतंय, नाहीतर 24 आवर्स हे चालू राहतंय. आणि जर याच्यात आपण एकदम एकदम प्रॉपर पेअर्स बघायला गेले तर मी काही पेअर्स ह्याच्यामध्ये निवडून ठेवलेले आहे, जे की आपल्या अपसाईडली जर ह्याच्यातच आपण ट्रेड केला पाहिजे. जे बिगिनर्स आहेत त्याने कंटिन्युअसली जे जे मी निवडलेले पेअर्स आहेत तेच तुमच्यासाठी एकदम ॲक्युरेट पेअर्स राहणार आहेत. ह्याच्यावर तुम्ही ट्रेड करा, एक्झॅक्टली तुम्हाला ॲक्युरेट लेवल्स भेटून जातात. जसं की मी पेअर्सचे नाव सांगतो. एक फर्स्ट आहे BTST USDT, याला बिटकॉइन आपण USDT हे डॉलर असंही म्हटलं जातंय. आणि युरोपियन डॉलर आणि US डॉलर याला आपण हे दोन्ही याचं. आणि US डॉलर आणि जॅपनीज यॉन ह्याच्यामध्ये एक ट्रेड होतोय. आणि सेकंड जे आहे ते फोर्थ जे आहे ते US डॉलर प्लस जॅपनीज अँड हे दोन्हीही एकत्र जे ह्याच्या सेकंड जी आहे ब्रिटिश डॉलर, ब्रिटिश पाऊंड आणि US डॉलर ह्याच्यामध्ये एक फार फ्रिक्वेन्सी भेटते आपल्यासाठी. आणि जे की जॅपनीज येन आणि US डॉलर ह्याच्यात बी आपण ट्रेड करू शकतो. ह्याच्यात बी आपल्यासाठी खूप इम्पॉर्टन्स लेवल्स असतात. याच्यामध्ये खूप जास्त ह्याच्यामध्ये व्हॅल्यूम आहे. जेवढे पेअर्स मी सांगितलेले याच्यामध्ये खूप जास्त व्हॅल्यूम्स आहे, याच्यामुळे मी हे पेअर्स निवडलेले आहेत. जर क्रिप्टो करन्सीमध्ये बघितलं तर आपल्यासाठी क्रिप्टो करन्सी बी आहेत. क्रिप्टो करन्सीमध्ये आपण सध्या ट्रेड नाही करत, कारण क्रिप्टो करन्सी ऑलरेडी लोवर चालू आहे आणि याच्यामध्ये थोडं रिस्क बी जास्त आहे. आणि त्याच्यामुळे क्रिप्टो करन्सी सध्या आपण साईडवेज ठेवलेली आहे. नाहीतर आपण पहिले क्रिप्टोमध्ये बी हे करीत होतो. आता जर बघायला गेलं तर आपल्यासाठी मी सिम्पली अॅनालाइज केलेलं आहे. एक्झॅक्टली बघू शकता आता अॅनालाइज कशा पद्धतीने केलं, हे लेवल्स कशा काढला गेलेलं आहे ह्याच्यावर मी थोडंसं डिस्कशन मी तुम्हाला सांगतो. आता बघायला गेलं तर बिटकॉइन हे ऑलरेडी हाय होऊन खाली आलेलं आहे. आणि एक्झॅक्टली बघितलं गेलं तर आता रिटर्न त्याच लेवलवर आलेलं आहे. त्याच्यासाठी एकदा आपल्या लेवल्स कशा काढल्या जातात याचं आपण थोडंसं डिस्कशन करू. आज जरा एकदम प्लेन चार्ट आहे. प्लेन चार्ट केल्याच्या नंतर आपण जेव्हा एनालाइज करतो तेव्हा कधीही 5 मिनिटाचं किंवा 10 मिनिटाचं किंवा अर्धा घंटाचा आपण असा टाइम न करता एक्झॅक्टली आपण एक 1 डे किंवा 1 वीकचा आपण टाइम फ्रेम पकडा. आणि एक्झॅक्टली आपल्याला पॅटर्न कशा पद्धतीने निवडला जातो याच्यावर आपण थोडंसं डिस्कस करू. जसं की आपण इथं बघू शकतात की आपलं आता सिम्पली जर बघायला गेलं तर एक एम पॅटर्न आहे. एम पॅटर्न बघायला गेलं तर आणि एक स्टेटमेंट लेवल आपल्याला इथं बघायला भेटते. आता जर इथं सिम्पली जर बघायला गेलं ते बघा,
एक ट्रेंड लाईन आपण कशा पद्धतीने ओढलेले आहे त्याच्यावर आपल्याला समजून जाईल, की आपण कसं सोर्स घेतलेला आहे. आपण जे बघू शकता T1 साइड एक्झॅक्टली आपल्या लेव्हल्स येऊन मार्केट रिट्रेसमेंट घेतलेली आहे. त्याच्यात बघू शकतात, की आपण कशा पद्धतीने लेव्हल्स वर्क केलं आहे. जसं की आपण हे एम पॅटर्न वाढला, पण एम पॅटर्न पुढे फॉलो होईल. जेव्हा हे इन्क्लाइन जेव्हा ब्रेक होईल, त्याच्यानंतर एम पॅटर्न फॉलो होईल. पण एक्झॅक्टली बघू शकतात, की जी एम पॅटर्नचे पूर्ण रिव्हर्सल पॅटर्न आपण ह्याला म्हणतो. जे की एम पॅटर्न न होता हे सिम्पली आपण बघू शकता, की ट्रिपल टॉपला याला रिट्रेसमेंट करू शकतं हे. हे आपण सिम्पली एनालाइज आपल्याला कशा पद्धतीने एनालाइज करणार जे आता इथून पुढे जे व्हिडिओ येणार हे आपले यूएस मार्केटवर असणार आणि यूएस मार्केट आपण यूएस मार्केटमध्ये कशा ट्रेड केला जातो, कसे पेअर्स निवडले जातात, कशा ट्रेड केले जातात, हे सर्व सर्व काही पॉईंट्स आपण याच्यामध्ये क्लिअर करणार आहोत. आणि आपल्यासाठी कोणता पेअर इम्पॉर्टंट आहे, आपण कोणत्या ह्याच्यामध्ये पेअर केला पाहिजे, कोणत्या अमाउंटवर आपण ट्रेड केलं पाहिजे, कोणत्या लॉटमध्ये आपण ट्रेड केल्यासाठी बिगिनरसाठी काय, ॲडव्हान्समध्ये काय, ह्याच्यात आपण सर्व डिस्कशन ह्याच्यात ॲड करणार आहोत आणि ह्याच्यात आपण सर्व सर्व बेसिक टू ॲडव्हान्स हे यूएस मार्केट आपल्या सीरीज राहणार आहे. येत्या काही दिवसामध्ये आपण सीरीज पूर्ण अपलोड करणार आहोत आणि एक्झॅक्टली प्रत्येक स्पेअरवर आपला 10 ते 20 मिनिटाचा व्हिडिओ असणार. प्रत्येक स्पेअरला आपण कसे अॅनालाइज करणार, कशा पद्धतीने त्या पेअरला बघितलं जातंय, कशा पद्धतीने ह्या पेअर्समध्ये एंट्री केल्या जातात, कशा पद्धतीने ट्रेड केल्या जातात. लाईव्ह ट्रेडिंग सोबत आपण एक्झाम्पल देऊन त्या ट्रेडिंग करणार. पहिले आपल्यासाठी आपण जे सीरीज बनवणार आहे ते आपले बेसिक टू ॲडव्हान्सचे असणार आहे. याच्यात आपण एक्झॅक्टली आपण टोटल सांगणार आहे. त्याच्यामध्ये कोणत्या लेव्हल्सवर आपल्याला एंट्री असणार, कोणत्या लेव्हलला एक्झिट असणार, या सर्व गोष्टी आपल्याला समजल्या आल्या पाहिजे. आपण लेव्हल्स कशा ड्रॉ करायच्या, कशा पद्धतीने लेव्हलचं काम करायचं, हे सर्व गोष्टी मी तुम्हाला या सीरीजमध्ये सांगणार आहे. ज्यानं येईन त्या सीरीजमध्ये आपल्यासाठी खूप काही शिकण्यासारखं असू शकतंय. त्याच्यामुळे हे येईन ते पूर्ण व्हिडिओ आपण कंपल्सरी रेग्युलर बघा आणि तुम्हाला सबस्क्राईब करून टाका, लाईक करा. जेणेकरून तुम्हाला येईन ते पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकर लवकर भेटून जातात आणि इतर वेळेस तुमच्या खूप इम्पोर्टन्स व्हिडिओ राहणार आहेत. त्यासाठी आपण फॉलो करून टाका. हे बघू शकता आपण कशा पद्धतीने सिम्पली अॅनलाईज करतो, कशा पद्धतीने आपल्या लेव्हल्स निघतात, आपण कशा पद्धतीने वर्क होतं. आता हे पॅटर्न ज्याला कोणी पॅटर्नचं नाव माहीत असेल त्याने कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या. कोणता पॅटर्न फॉलो झालेला आहे, याला आपण कोणता पॅटर्न म्हणतो. मी नाही सांगणार कारण की ते तुम्हाला बी माहीत असलं पाहिजे. कारण की आपण डबल डबल त्या पॅटर्नवर आपण व्हिडिओ नाही बनवणार. ज्यांना कोणी व्हिडिओ नसेल बघितला आपल्या पॅटर्न म्हणजे कोणते पॅटर्नचे काय राहतात, ते सर्व व्हिडिओ आपण अपलोड केले आहेत आपल्या जुन्या YouTube चॅनलवर. त्यांना कोणी बघून घ्या. एक्झॅक्टली आपण कशा लेव्हल्स वर्क करतो हे तुम्हाला माहीतच झालं असेल. एकदा प्रत्येक अॅनालाइज आपण बघून घे, की आपले कशा पद्धतीने अॅनालाइज वर्क झालेले आहेत. एक्झॅक्टली जर बघायला गेलं तर एकदम ॲक्युरेट अॅनालाइज आपले डन होतात. चला, आता इथून पुढचे व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब करून टाका जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ भेटून जातात. थँक्स फॉर